मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। फडणवीस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आज भेट घेणार आहेत। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस भेट घेत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नाहीत, अशी नवी माहिती आता समोर येते आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार आहेत आणि याच विषयी आपण ताजी माहिती घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आता पुढचा कार्यक्रम कसा असेल, काय माहिती आहे? राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजधानी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा दाखल झालेले आहेत। आजचा त्यांचा दिवस हा सदिच्छा भेटींचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यासह भाजपचे श्रेष्ठ जे नेते आहेत राजधानी दिल्लीमधील, त्या वरिष्ठांची भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आणि काही जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न आज देवेंद्र फडणवीस करतील। आज त्यांचा हा दिवस जो आहे तो सदिच्छा भेटीचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतर उद्या ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि आजच्या दिवसामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। अजित पवार देखील राजधानी दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि राजधानी दिल्लीमध्ये अजित पवार दाखल होणार असून मंत्रिमंडळाच्या संदर्भात चर्चा होऊ शकते। राष्ट्रवादीची खाती, त्याचबरोबर भाजपची खाती। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीमध्ये येणार नाहीये। राज्याला आशा आहे की आगामी काळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, मात्र राज्यामध्ये दोन पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। अजूनही तेही बिना खात्याचे मंत्री आहेत। अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा राजधानी दिल्लीचा दौरा आज सदिच्छा भेटीचा आहे। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीमध्ये मंत्रिमंडळाच्या वाटपासंदर्भात काय चर्चा होते, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं गृहमंत्री पदाची केलेली मागणी यावरती काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे। आणि आगामी काळामध्ये होणारं अधिवेशन, या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होतोय का, आणि त्याचबरोबर अजित पवार येत आहेत मात्र एकनाथ शिंदे येत नाही, त्यामुळे थोडासा चर्चेला उधाण आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय तोडगा काढतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। बरोबर आहे शिवाजी, त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये दिल्लीमधल्या घडामोडींकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।